रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाला खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला होता. अग्नीला दूध अर्पण करण्यासाठी म्हणूनच आजच्या दिवशी गृहिणी मुद्दाम दूध उतू घालवण्याची प्रथा ही पारंपरिक प्रमाणे रुजू आहे. दुपारी 12 वाजण्याच्या आत दूध उतू घालून अग्निदेवाला अर्पण केलं जातं. पण यामध्ये दूध कोणत्या दिशेला उतू गेल्याने काय फलप्राप्ती होते ते आपण बघणार आहोत. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या किंवा समिधा ह्या ठेवायच्या आहेत आपल्याला एखाद्या फरशीवर किंवा लोखंडी तव्यामध्ये आणि त्या पेटवल्यानंतर त्यावर मातीचं मडकं छोटासा जो लोटा असतो तो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दूध भरायचं आहे. थोडी साखर टाकायची आहे त्यामध्ये. त्यानंतर ते जेव्हा उतू जाणार आहे, सर्वप्रथम पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने मडके तव्यावर ठेवले जाते आणि मग त्यानंतर ज्या दिशेला दूध उतू जाईल तसं आपल्याला त्याचं फलप्राप्ती होते. उत्तर दिशेला जर गेलं तर उत्तरोत्तर प्रगती होते आणि भरभराट होते, अशी यामागची धारणा आहे.